रा हेलो थोड़ा देखो हेलो देखो हेलो रा हेलो थोड़ा बेस कमी करा हेलो 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 रा हेलो रा हेलो जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण
दोन लाईनी पुढे सरा मशीन वाढीला ताप देऊ त्या मशीन पासून बाजूला सरा पैसे लांब सरताला तो लांब सर हा बघा आता हा अशा दोन लाईनी तो वेळा अजून तिकडल्या दोन लाईनी करा तुमच्या दोन लाईनी करा अशा लाईनी हल हल थोड़ा सा हल गाताना जरा हरे हरे माझे चित्त
टाळा दुसरे टाळ. वा वा सुपर झाला. बसलेली टाळी वाजवा. आता जोरात वाजवा जोरात. वा वा टाळीचा आवाज जोरात येतोय वाघानो. वाजवा टाळ जोरात. शाबास. टाळी टाळी जोरात जोरात टाळ. वा 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 फुफुस. टाळी टाळ फुफुस. टाळी टाळ
जय जय स्वसंविधात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलारकमति प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवदार जोजी जयांची केलिया स्मरण ओय सकल विद्येचे आदिकर तेची बंधू श्री गुरूंचे श्री चरण नमस्कार महायोग पीठत ते निवरत्या वरम पुंडलिकाय दातुमुनिम्रे समागत तिस्तं तमानंद स्कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग हे पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथम दुसरे चरण म्हणजे त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांची शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या द्यावा मजदाव्या शुभ्रा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या
सेवेला मी सेवक झालो वचाला निज चरणा आभो स्वामी तुकया देवा यावर न करावा अभे माझा जरा हल विकू झाला तो कमी कर हल विकू बंद करा हल 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 हा हल हल सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभे हरी रे माझे हरी रे चित्त बार विक्त विसरले आता कैसे जाऊ घरा नवी बरा हाल की कमी ठला जन्माय बा ज्या कारणानिमित्ताने आपण सगळे जमलात ते कार्य सर्वांना ज्ञात आहे तैशा फुलाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जमला अखंड हरिनाम सप्त्यातला हा शेवटचा दिवस सप्ताह किती दिवसाचा असो काल्याशिवाय सांगता नाही काला झाला किंवा हाला पुन्हा का आला काला काल्याशिवाय जीवन पूर्णत्वाला जात नाही कोणतंही कार्य असू दे काला झालाच पाहिजे सप्ताह किती दिवसाचा करा काला करा काला झाला की कार्यक्रम संपला पुन्हा का आला पुन्हा पुढल्या वर्षीच यायचं असंच ना नाही घड तुमची माझे हे समस्या आहे काला झाला की आता पुढल्या वर्षीच कालेला यायचं फुलाचं कीर्तन ऐकायचं फुलं टाकायची काला करायचं आणि परत जायच्या भेटीला पुढल्या वर्षीच यायचं असं नाही का अतिशय देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो नियोजक आयोजक संयोजकांच्या चरणी नतमस्तक होतो थोडासा वेळ माझ्याकडे शिल्लक आहे काल्याचं कीर्तन आहे फार मोठं कीर्तन काल्याचं कीर्तन रावलं मला फार आवडतं काल्याचं कीर्तन लांबवायबी येतं ना आकडायबी काल्याचं कीर्तन 10 मिनिटात संपवायबी येतं 4 तास कीर्तन चालवायबी येतं माझ्या फार आवडीचं काल्याचं कीर्तन आहे ऐकणाऱ्याला फक्त 2 हात तिसरं मस्तक टेकून विनंती फक्त ऐका देणार ठेवू नका माणसाला वाढे देवाचं चांगलं गुण देणार ठेवत नाही देवाचं वाईट गुण देणार ठेवत एक जण आला म्हणला मला देवाला बायका किती ते म्हणलं तुला काय करायचं जागरला नाही म्हणलं सांगा ना मी म्हणलं 16,108 ते म्हणला खरंच का मी म्हणलं लग्नाला नव्हतो ए बाबा ऐकलं ते सांगतो रे देवाला 16,108 बायका होत्या ते म्हणला मग जमलं गेला घरला बायका म्हणलं बाहेर ये बायको म्हणली कवाचा आवाज वाढत नाही आता तर 3,000 रुपये आले आता कसं वाढत आता वाढत का गाड्याचा आवाज घास आहे पैसे नव्हतं तरी वाढत नव्हतं आता तुम्हाला पैसा आले कधीच्याचा आवाज वाढत नाही आज काय वाढला ती म्हणली सकाळपासून वाट बघते एक तर मांड तरी नाही तर दूर तरी लई भांडी साठल्या ते म्हणलं आता आपण आत येत नसतो कीर्तन ऐकलंय काल्याचं सरपायच्या मठात देवाला 16,108 बायका होत्या देवाने केलेला चालतंय मग मी 2-4 केले म्हणून काय बिघडतंय कर इकिनाचा अपदा केली बसताना उई उई करते उठताना उई उई करते उई 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 करून बसतंय उई इतका पण कळालं रे इकीसाठी अरे इकीचा प्रपंच उभा करताना इतकं दमलो आपण 16,108 ए बायकाच्या बरोबरी त्या मालकाच्या आपण करायला लई लबाड माणसं आहेत ती म्हणली य मला बी माहिती आहे देवाला 16,108 बायका होत्या पण तुला माहिती आहे का देवानं 12 गाव अग्नी गिळला होता किती गाव 12 गाव अग्नी गिळला होता माझं म्हणणं तुला काय नाही फक्त गॅसवर तापलेला तवा आहे तेवढा उचलून आणणार लागते जी पळालो पुन्हा घरला चाललं अरे देवाचं गुण माणसं चांगलं देणार ठेवत नाही माणूस असू दे बुवा असू दे कुणी असू माणसाला चांगलं नाही 1 लाख उपकार करा माणसावर
माणसं लाख उपकारावर पाणी फेडतात, त्याला माणसाची जात म्हणतात. माणसाने गेल्या ही कुणाला सोडत नसतात. साधूला सोडलं नाही, संताला सोडलं नाही, मग बोला सोडतील का? कळतं ना माझं बोलणं? म्हणून चांगले माणसानं काल्याच्या कीर्तनात नुसतं ऐका, ध्यानात ठेवायचा तुम्ही प्रयत्नच करू नका. चौदार तिथं उभं राहते, तिकडे जाणारी माणसं थांबवा गेली तर बोलू नका. कारण नसताना हे आले ताप द्यायला आले माणसं काही नाही खरं म्हणून जे साधूच्या संताच्या कार्यक्रमाला कधी ताप देत नसते. द्या द्या जरा कीर्तन चाललंय इकडं आणि आपापसातली चर्चा बंद करा. तिकडले चौदार त्या बायकांना सांगा बोलू नका, आता शांत जरा ऐक. एक गडी म्हणणं महाराज देव आराधना ती बारक्याला आराधना पाठवून लागल्यासारखा. महाराज देवाला सोळा जर शंकर नार बायक होत्या माणसं कुणाचं माप कवा काढते ध्यानात ठेवायचं नाही. ऐका ही माणसं आहे देवला महाराज देवाला मदिरा चालते. म्हातार तुला काय करायचंय? देवाला मदिरा चालते. मी म्हणलं मग आम्ही संक्रांत केली म्हणून काय बिघडतो? त्याला पालचा घालून काना 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 करू. अरे काढ की माफ काढ, पण बरोबरीच्या माणसाला माफ काढावं. कुणी कुणाचं माफ काढायला ती लांबडं उशाला घेऊन झोपतोय माणसाला. ती नाही अरे ती उशाला गळ्यात घेऊन फिरतोय लांबडं. तुझ्या का बाथरूम मध्ये विडकी आहे तर बायकोला म्हणतो आणि तिच्या पदराच्या बाजूने किरसुनीला विडकी हवाला तू गडी मग तुम्ही कुणाचं टाकायचं. म्हणून काल्याचं कीर्तन देण्यात ठेवायचं नाही. इथंच ऐका, विसरून जा. भगवान श्रीकृष्ण काल्याचं कीर्तन आहे. तर जर तुम्हाला लई इच्छा असली ध्यानात ठेवायची तर जगातला एकच मालक ध्यानात ठेवा, त्याचं नाव आहे प्रभू रामचंद्र भगवान. जर कुणाला ध्यानातच ठेवायचं असेल ना सगळ्यात 7व्या अवतारातला माझा राम ध्यानात ठेवा. सरळ मार्ग, एक वचनी एक पत्नी. काय काय तुम्हाला आचरण विचार सांगू त्या रामाचे. त्यागाच्या बाबतीत म्हणावा तर राम एवढा मोठा त्याग आहे. क्षणार्धात जो राम राजा होणार आहे, क्षणार्धात असा राजशासनावरती पाय पडणार आणि प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार त्यावेळेस सावध पाहायला सांगलं रामाने वनवास आणि वर्तन गादी मागावी. तरी सुद्धा त्याच्या मनात तीव्र दुःख आलं नाही, त्याला राम म्हणतात. कळते ना? क्षणार्धात सांगितलं. हे कधी मांडून करायची, कधी कविता ऐकायला मिळाली तर ऐका. दैवाजात दुःख कधी कुणा नाही कळले, पराधीन आहे जगी पुत्र मानवाचा. दैवाजात दुःख कधी भरता कुणा नाही कळले. ज्यावेळी क्षणार्धात राजा होणाऱ्या रामाला वनवास मागितल्यानंतर भाव असा असावा, भरतास भरत धावत पडतोय रामाचं माग. प्रभू ती गादी तुमची आहे आणि तुम्ही जरी आई माझी असली तर राजा मात्र तुम्हीच होणार. त्यावेळी प्रभू रामचंद्र सांगतात वेड्या ती आईची चुकी नाही, भरता तुझी चुकी नाही, हे दुःख माणसाचं आहे. दैव जात दुःख कधी कोणा नाही कळले, भरता पराधीन आहे जगी पुत्र मानवाचा. सागरात होते भेट दोन ओंडक्याची. ते दोन ओंडके सांगत असतात जसं हे भरता एका झाडाचे दोन ओंडके समुद्रात भेटणार नाहीत पण भेटले आणि भेटल्यानंतर ते ओंडके एकमेकाशी बोलतायत. आता आपण एकमेकाची भेट सोडायची नाही, पण भरता अरे परिस्थिती असे एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. पुन्हा दुसरी लाट येते आणि क्षणार्धात पुन्हा दोन ओळखेची भेट तुटून जाते. म्हणून ऐकून जा, देण्यातच ठेवायचा असला तर राम देण्यात ठेवा. प्रभू रामचंद्राचा मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे आणि माझ्या भगवान श्रीकृष्णाचा अमर्यादा पुरुषोत्तम. एक वचनी एक पत्नी एक बाणी राम. म्हणून अनेकांना दिलेली वचनं पूर्ण करण्याकरता घेतलेला अवतार आहे. रामाच्या काळामध्ये बऱ्याच वेळे रामाला वाटलं होतं मर्यादा सोडाव्या. वनवासाला जाताना सीतामाई बरोबर आहे, उर्मिला नाहीये. त्या उर्मिलेला वाटत होतं बरोबर घ्यावं, लक्ष्मण म्हणतोय पण हे लक्ष्मण मला वाटतं रे पण केले रामाय
मर्यादा सोडून जगावं, पण एक कॉपी त्याच्याकडे होती, केले रामायण रामाधी रामाकडे रामाच्या अगोदर लिहून ठेवलेलं रामायण म्हणून ऐकून जा. बघा, मर्यादा पुरुषोत्तम राम अनेकांना दिलेली वचनं पूर्ण करण्याकरता घेतलेला होता. बरीच माणसं म्हणतात देवाला 16,108 बायका का? त्याचं उत्तर देतो तुम्हाला. आता प्रभू रामचंद्रांना वनवास मिळाला आणि राम वनवासामध्ये फिरायला नाही. फिरता फिरता एका दगडाला पाय लागला. ज्या दगडाला पाय लागला होता त्याला गौतम ऋषींनी शाप दिला होता, शिळाहून पडशील. तिचं नाव होतं अहिल्या, जगातली सगळ्यात देखणी स्त्री, फार सुंदर स्त्री. ज्यावेळेस माझी जी काही चुकी नाही मला उशाप द्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं एक असा महापुरुष या जंगलात फिरेल, त्याचा पाय तुला लागेल तेव्हा तुझा उद्धार होईल. शिळावून पडलेल्या त्या गौतम ऋषीने दिलेल्या शापामुळे ती अहिल्या पडली होती, तिला पाय लागला. जसा पाय लागला, ज्याचा पाय लागला त्याचं नाव होतं भगवान प्रभू रामचंद्र. पाय जसा लागला तशी एक देखणी सुंदर स्त्री तयार झाली. त्या जंगलामध्ये हजार वर्षाचे ऋषी तपश्चर्या या विधी धर्म करत होते. त्या ऋषीने बघितलं, अरे कुणीतरी एक महात्मा आला, दगडाला पाय लावला ना की सुंदर स्त्री तयार होते. ऋषी म्हणले का आपल्याला 1000 वर्ष झाले, आपल्याला कोण पोरी द्यायचा? इथं 30-त्या 25-त्या पोरासनी पोरी मिळेना, आपला अवघड आहे. मग आलाच महात्मा तर चला दगड घेऊन त्याच्याकडे घेऊ, त्याचा पाय लावून आणि सुंदर बायका, ज्याला जशी बायको पाहिजे तशी करून घेऊ. ऋषीने उचललं दगड, ज्याला जशी बायको पाहिजे तसलं दगड उचललं. सोमनाथ महाराज ज्याला चाडी जुडी पाहिजे त्यानं गणगुळच्या गणगुळा दगड उचलून घेतलं. एखाद्याला उचलून असला दगड उचलून डोसकावले. ज्याला सडपातळ पाहिजे त्यानं तोडच उचल. डोक्यावर दगड घेतलेत ऋषीनी आणि ऋषी निघाले कोणाला भेटायला? ज्याचा पाय लागल्यानंतर सुंदर स्त्री तयार होती त्या विश्वाच्या मालकाला ब्रह्मा नायक प्रभू रामचंद्राला भेटायला आले. ज्याला बघितला, काय देखणा देव होता. ज्याला ही सृष्टी तयार केली या विश्वाच्या मालकाला त्या ऋषीने पाहिलं आणि ऋषीने म्हणायचं होतं, देवा हे घ्या दगड, याला पाय लावा आणि आम्हाला सुंदर स्त्री तयार करून द्या किंवा बायको तयार करून द्या असं म्हणायचं. पण ते विसरून गेले. त्यांनी दगड घेतलं देवाच्या पायात टाकलं. देवा ही घ्या दगड आणि आम्हाला बायका करून घ्या द्या म्हणली नाही, घ्या म्हणली. राम म्हणला, रे वेड्यावर, माझी सीता ऐकते, मी एक वचने मी एक पत्ते जमायचं नाही. पण ज्याला मागितल्यानंतर ज्याचं देणं हा धर्म आहे त्याला विश्वाचा मालक म्हणतात. त्याला सांगितलं देणार, पण या जन्मात नाही पुढल्या जन्मात. ते सगळे ऋषी देवाने आपल्या बायका केल्या. त्याच बायका 8व्या अवतारात 16,108. मला कुणी डोसकं लावायचं नाही, त्याला एवढ्या बायका का होत्या? काय बी माप टाकायचे बोल. एक जण म्हणला कमरला उपरच का बांधायचं, मग कळायला काय बी विचारतात माणसं. काय बी माळाला 108च मध्ये, मग काय करू दे? अरे माप दे, काय बी विचारतात माणसं. तू जरा मैदानात ये म्हणजे तुला सगळं सांगतो का असतं. काही माणसं बोलत असते, ऐका अजून ऐका. भगवान श्रीकृष्ण, भगवान कृष्णाचा जन्म 8व्या अवतारामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. 7व्या अवतारात त्यांना वचन दिलं होतं त्यांच्या सगळ्यांची. रावणाने सीता पळवली, वनवास भोगत आहे का? रावणाने सीता पळवली. सीता पळवल्यानंतर सीता अन्याय करतात. राम वेडा झाला होता, कोण येणार? हे सीते, हे सीते, झाडाला मिठी मारायचं. हे सीते, झाडाला मिठी मारायची. राम होता तो माझा. माणसं आली नाहीत रामावर. ही माणसं आहेत
देवावर गेली नाहीत मग बुवावर जाते मी. एक जण आला आणि म्हणला रामा जर रावणाला सीता पळवली तर सीतेच्या बापाला एखादा सासरवाडीला फोन करायचा नाही का? सीता काय आयला गेल्याची पोरगी आहे का? सीता जनक राजाची पोरगी आहे. आणि खरंय एक जर फोन केला असताना रामानं मामा मॅटर झालाय ट्रकानं माणसं आली असती ट्रकानं आणि असा रावण उडून हाणला असता. पण माझा राम फार चातुर्यवान. रामानं सांगितलं शान्यानं सासरवाडीत गुंतायचं नसतं का हुशार आहे. आणि जो सासरवाडीत गुंतला त्याला मिळवणी बी करून देते दाजी पाण्याचा अंडा भरून देतात ना. ऐकून जा विश्वाचा मालक ए कोणाला मदत केली नवरा निळा जामवंत निळा जामवंत चिमुरडी खारुताय. तुम्हाला खारुताय माहिती आहे ना? खारुताय रामाला म्हणते ए रामा डोसक्याचा हात काढ. कोण म्हणते? किती जीव आहे तिचा. हे ए राम हा डोसक्याचा हात काढ. काय झालंय मला सांग. कोण म्हणते? काय टेन्शन का तू. हे बघ मला कळलंय तुझी सीता रावणाला पडेल आणि ती फुलाचं काम चाललंय. समुद्रावर फुल बांधायचं ठरलंय वाटतं. मग काळजी करू नको. तुला जेवढी वाळू लागल तेवढी मीच देते. राम पहिल्यांदा हसला असेल तर त्या खारुताईला हसवलं. सीता गेल्यानंतर रामाच्या डोळ्याचं पाणी कुणी पुसलं तर खारुताईनं पुसलं. खारुताई म्हणते ए सगळे वाळू मी टाकते. राम म्हणला तुझं काय टेंडर आहे का ग? ती म्हणली नाही. मग तुझं काय डंपर आहे ते का ग? खारुताई म्हणते नाही रामा वेळ आहेस का. हे बघ मी समुद्रात जाईन पाण्यात आंघोळ करेन बाहेर आणि वल्या झालेल्या शरीराला मी काठावरती लोळणी दिली. काठावर लोळणी मारली माझ्या अंगाला वाळू चितकर करा. ती सगळी वाळू घेऊन मी पुलाव जाईन आणि पुलाव जाऊन अशी डम्पिंग करू. किती वाळू पडणार आहे वाळू किती पडणार आहे. चिमटभर वाळू पडणार होती. पण ऐका त्याला राम म्हणतात ए हसला आणि त्या खारुताईच्या जवळ गेला आणि खारुताईला म्हणतो खारुताई मला माहिती नव्हतं का माझी सीता भेटेल का नाही. पण तुझ्या या शब्दाने मी नक्की माझ्या सीतेला भेटेल. नाही का. सगळी वानरं आली. अखेर प्रभू रामचंद्र लंकेत पोहोचले. रावणाला मारलं लंकेच्या राजाला मारलं विजय झाला. ज्याची घेतली होती लंका त्याच्याच ताब्यात दिली. त्याला राम म्हणतात. कधी कोणाचं वरबाडून नाही घेतलं रे. हे रामाकडनं शिका. ज्याची घेतली होती त्याच्या ताब्यात देऊन टाकली. ज्याची घेतली होती त्याच्या ताब्यामध्ये या महाराज त्याच्या ताब्यामध्ये ती लंका देऊन टाकली. त्याला विभीषण म्हणतात. ऐका परत आलं आणि परत आल्यानंतर प्रभू रामचंद्र महाराज माघारी आल्यानंतर जनक राजाचा लखोटा लिहिला गेला. सगळे जमले असं कीर्तन करू वाटत दादा मला संपूच नाही कीर्तन. छान
मोठी क्रांती झाली आपल्या पश्चिम महाराष्ट्रात. अजून एक 10 वर्षाचा काळ येईल जसा विदर्भ मराठवाड्याला थोडा काळ जाईल आपल्याला. मी लहान होतो तेव्हा म्हणायचो, ज्यावेळी विदर्भ मराठवाड्यात गेलो की मी म्हणायचो की असलं दिवस आपल्या सांगली साताऱ्याला केव्हा येतील. भयानक असा वर्ण माईक टांगलेला नाही का ते असे त्यावेळी कीर्तन मिळते. तेव्हा 10-15 रुपये मला कीर्तनाला मिळायचे. ती बी पैसे असं सुट्टच असायचं. तेव्हा पैसे ठरलं बी जायचं नाही. सप्ताह होणं महत्वाचं असायचं. देवळातली सप्ताह असायचं. 8 नाही तर 9 माणसं मैत्रीला एखाद्या जास्त असायची पण सप्त्याला कमी असायची. पण अलीकडल्या काळात 5-10 वर्षाचा काळ या सगळ्या तरुण आमच्या परमार्थ स्नेही मंडळाने असा बनवलाय. आपल्यातून गर्दी आता परमार्थाला उभी राहील आणि याच्यामध्ये सिंहाचा वाटा या सगळ्या मंडळींचा. फार अभिमान वाटला. पुन्हा एकदा दादा महाराज उपस्थित झाले. पुढे राहुल महाराज आहे. या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विठाला ऐका. जनक राजाला कळाले आणि जनक राजा म्हणतात रामा ज्या महाराजाला 33 कोटी देव बंदीखान्यात ठेवल्यात त्या रावणाला माझी पोर नेली होती. रामा माझा काळजाचा तुकडा नेला होता. आणि सगळ्यात जास्त बापाचं प्रेम कुणावर असेल तर त्याचं नाव आहे लेक. पोरगानं किती जीव असू देत या विश्वावर लेकी एवढं प्रेम बापानं कुणावरच केलं नाही. आई मेली तर ज्याच्या डोळ्याला पाणी येत नाही. पण पोरी करता ओक्सून बोक्सून रडणारा जगातला एकमेव माणूस आहे तिला म्हणतात पोरीचा बाप. कायम रडतो, सगळे दुःख पचवतो, पण पोरीच्या केसाला धक्का लागलेला ज्याचा पचत नाही त्याला बाप म्हणतात. जनक राजा म्हणतोय रामाला. म्हणून मी नेहमी सांगतो एक पोरगे तो भाग्यवान आहे. 2 पोरे तो डबल भाग्यवान आहे. आणि ज्याला पोरगीच नाही त्यानं म्हणावं माझ्यासारखा पापी बी कुणीच नाही. ज्याला नुसत्या पुरे त्यानं समजायचं माझ्यासारखा पुण्यवान या जगात दुसरा कुणी नाही. ऐका ऐका जनक राजाने सांगितलं रामा ते काही मला माहित नाही. आत्ताच्या आत्ता ज्याने ज्याने माझ्या पुरीला आणण्याकरता मदत केली त्या सगळ्याच माझ्या घरला जेवायला. राम म्हणाला मामा ती जेवत नाही ती झाडाचा पाला खात्यात. रामाला सांगितलं माझ्या घरी माझ्या पुरीला आणणाऱ्यांना सगळ्यांना मला जेवू घालायचं आहे. प्रभू म्हणाले थांबा मीटिंग घेतो त्यांच्यावर. ती जेवायच्या तयारीत आहे ती का बघू. मीटिंग लावली. सगळी वानरं बोलवली. अरे सीताबाईच्या गावाला जायचं म्हणतो या एवढंच म्हणले. अर्धी वानरं उदाहरण. राम म्हणाला घाबरू घालू नका सासरवाडीला जायचं. बरं ती जाणार आहे ती म्हणजे काय त्यांच्या काही मर्सिडीज बेज आहे ती उदाळी फोपाट्यातनं रामच दिसायचा बंद झाला. राम म्हणला जाऊया पण लगा माझ्या माग चाला. तेव्हा वांढर सगळी माग चालली. बरं तो का साधा ताप आहे 5-50 हजार वांडा. बरं त्याची वाट सगळी मायनीवर आल्यावर काय होईल माहिती. 10 वांढर गावात घुसली तर सर्व का पडू शकत. रामाने सांगितलं सरळ चाला आबरूदारांना असं वा. आणि सासरवाडीत रामाचा दरार आहे. मी नेहमी सांगतो प्रत्येक सासरवाडीत जावयाचा दरार असा. माझा रामाचा काय दरार आहे. माझा राम येणार अख्खी जनकाची नगरी माझ्या रामाच्या स्वागताला आली आणि रामाला औक्षण करत करत बोलायला लागली. Ram
विश्वाच्या मालकाला पूजलं गेलं. जनकाच्या नगरीमध्ये स्वागत झालं. जेवण केलंय, 56 पदार्थ आहेत ताटाला. किती? आणि जनक राजानं सांगावं, प्रभू रामचंद्रा घ्या बसायला, सांगा वानरांना बसायला. प्रभू रामचंद्राला घाम फुटला. आता जेवाय बसा म्हणल्यावर ही वांडर जेवतेली कसं? राम म्हणला अब्रू जायचा धंदा आहे. प्रभू रामचंद्र बाहेर आले आणि प्रभू रामचंद्र म्हणतात, ए दोघांनी इकडे या. दोघांनी, एकानं उजव्या हाताकडे, एकानं डाव्या हाताकडे. दोघा जण समोरासमोर आले. 2 वानरांच्या मागे बाकीच्यांना सांगितलं, एका मागे एक उभे राहिले. 2 लाईनी तयार केली. उजव्या हाताला होती त्यांना सांगितलं, बाहेर कशी हिकडली हिकडं वळाली. प्रभू रामचंद्रांनी डाव्या हाताच्या लोकांना सांगितलं, कशी हिकडली हिकडं वळली. राम म्हणाले, सिट डाऊन प्लीज. लाईट तयार झाली. जनक राजा म्हटलं, काय आपला जावा आहे? एनसीसीचा कॅप्टनच आहे. पण ती तयार झाले आणि सांगितलं, घ्या वाढायला. आता वाढायचं होतं कशात माहिती? केळीच्या पानावर. हिरवी गार केळीची पानं आली. वानरानं पाहिल्याचं पाठ बाटली भरल्याशिवाय पुढे जाऊनच दिलं नाही पात्रावर. त्याने केळीचे पान धर उचल की टाकतो ना, धर उचल की टाकतो ना. सगळी पानं तोंडात टाकली आणि मग पत्रावळ्या संपल्यावर ती वाढती जनक राजाकडे गेली. म्हणल्यावर ही बाकीचं अन्न खायला ती हिने पत्रावळ्या छानल्या. आणि मग जनक राजा रामाकडे गेले. म्हणले, प्रभू आज ही पत्रावळ्याच खाते. मामा मी तुम्हाला सांगितलं तर झाडासने सुद्धा पांघरा घाला. ही पानं फुलं खाणारी माझी जमात आहे. बरं म्हणले, असू दे. प्रभू रामचंद्र म्हणतात, थांबा शान्यानो, अरे पुंडलिका झाल्याशिवाय जेवायचं नसतं. विठाला पुंडलिका झाल्याशिवाय जेवायचं नाही. कुणी जर विचारलं पुंडलिका कवा चालू झाली, तेव्हा चालू झाली म्हणून. ते रामानं सांगावं, पुंडलिका झाल्याशिवाय जेवायचं नाही. तेव्हा प्रश्न सुरुवात झाला. वानरासनी कळलं. ऐकताय? वानरासनी कळलं पुंडलिका झाल्याशिवाय जेवायचं नसतं. पण अजून माणसासनी कळलं नाही. समजा पुंडलिका झाल्याशिवाय एखादा जेवायला सुरुवात केली तर समजायचं अजून त्यांच्यातलं पण ह्यांच्यात आहे. सगळं वाढून झालं. आता पदार्थ किती आहेत बघा, 56 पदार्थ. 4 प्रकारचा राईस, 5 प्रकारचा शिरा, 12 प्रकारचं लोणचं. आता हे जाळ आहे मोबाईलचा, त्याच्यावर टाकलं की लगेच येते रेसिपी. ती घालवायचं नाही मोबाईल, मी सांगतो काय. 12 प्रकारचं लोणचं. त्यामध्ये बोकराचं लोणचं होतं. कशाचं? नीट म्हणा, कशाच होत? नाही, अजून ऐका, नाही तर परत हीच माणसं आहे. त्याला बुवान सांगितलं होतं, पंक्तीला होतं रामाच्या. लई तयार माणसं आहे ती. त्यांनी देवाला सोडला नाही म्हणजे बुवाला सोडायची. बोकराचं लोणचं. डोंगराला बोकराचं झाड असतं. कशाचं? बोकराचं झाड असतं आणि त्याला फळ येतं, त्याला बोकरं म्हणतात. काय म्हणतात? एवढं स्पष्टीकरण द्यायला लागतंय. नाहीतर पुन्हा बाकीच्या बाहेरच्या काय ऐकलं म्हणजे तेवढीच क्लिप फिरायची. बुवा खाल्ला होता. ते लोणचं होतं. सगळं पदार्थ वाढून झाल्या. त्यानं याक वाढार म्हणलं, ही कवा वाढून होईल, ही काय आहे बघावं. म्हणून त्यानं ती बी उचलली आणि ती वाढार असं बघितलं. बघता बघता त्यानं मागणं असं दाब. तशी ती बोकराची मी समोर उडली. तू म्हणलं वाढून वस्तू आपली गेलेली बी धराड. म्हणून ती माग सगळं ती बी धरली. बी अशी समोर गेली, बी धरली त्याला. पण त्याला रिवर्स घेतलाय ना मागे. ती पुढच्या ताटात पडली. जसं ताटात पडलं तसं तो म्हणला का पाणी गिळून गिळून पाठ भरलंय माझं. आता पुंडलिका होणार होती, मी खाणार होतो. माझ्या ताटाचा सत्यानाश केला. धावतो तुला, मी तुझ्या ताटात पुढे, त्यानं दुसऱ्याच्या ताटात उडी.
सत्यानाश झाला. वरच्या आळीला तो खालच्या आळीला वाटलं वाढून झालंय. उड्या मारून जेवायच्या. उड्या जी उड्या मारायला सुरुवात झाली सगळ्या जेवणाचा सत्यानाश. प्रभू रामचंद्राकडं जनक राजा आले. म्हणले रामा माझ्या दारात 2 घास पडू द्यावं यांचे खाऊ द्या. प्रभू रामचंद्र म्हणले मामा काळजी करू नका. ही तशी आता खायची नाही. या सगळ्याला मी माझ्या हाताने जेवू घालणार आहे. पण या जन्मात नाही पुढच्या जन्मात. ती सगळी वानर भगवान प्रभू रामचंद्रांनी पुढच्या अवतारामध्ये सगळे गोपाल केले. आपण स्वतः कृष्ण भगवान झाले आणि ते सगळ्या गोपाळांना हक्क मारून सांगितलं सगळ्यांना पोट भरून दिलं. असा भगवान श्रीकृष्ण अनेकांना वचन पूर्ण करण्याकरता आलेला असा 8वा अवतार. भगवान कृष्ण येणार ऐकूनला बसलेले सगळे भगवान श्रीकृष्ण येणार याची चाहूल लागली होती. बहिणीचं लग्न चालू आहे. बहिणीच्या चाहू लग्नामध्ये आकाशवाणी झाली. संसार जिचं लग्न लावून येतो तिच्या पोटी जन्माला येणारा तुझा 8वा भाचा तुला मारणार आहे. कुठल्या मामाला बरं वाटेल बहिणीचं लग्न करावं असं. मग त्यावेळेस त्यानं ठरवलं काय नाही म्हणला बहिणीलाच मारून टाकतो. पळत गेला हात कोणाला मारतो? स्त्रीला मारण्यामध्ये ब्रह्महत्येचं पातक आहे आणि ब्रह्महत्येचं पातक फेडण्याची व्यवस्था या जगात कुठंच नाही. नको रे मारू. तुला वाटतं नाही इच्छा पोटी जन्माला येणारा तुझा वैरी जन्माला आलेला तुझ्या ताब्यात येतो मारून टाक. ठरलं गेलं भांडण मिटलं. पण एक गडी असा होता असं मिटलं की पेटवायचं. अजून बरंच त्या खानदानातलं गडी शिल्लक आहे. असं मिटलं की पेटून येतं. लग्नाला सुरुवात झाली होती. भांडण मिटलं होतं. कसं मिटलं रे म्हणला मिटलं कसं म्हणले 8 जन्माला आले की तुझ्या ताब्यात देतो. आणि येड्या तुला मारायचं तो कधी बी येऊ शकतो. 8 ला एक म्हण पहिलं की तू येतो. तू म्हणला मग पहिल्याला बी येऊ शकतं. मग म्हणला सगळीच पोरं मारतो. पापाला सुरुवात झाली. 1 2 3 4 5 6 बाळ मारले. 7वा युग मारले. आला विश्वाचा मालक आला. रात्रीच्या 12 वाजले. अरे दो पाऊस पडतोय. नदी नाल्याला पूर आहे आणि विश्वाचा मालक जन्माला आला ते आला. रातच्या 12ला आला. आता 12ची वेळ शुभ आहे का अशुभ आहे? आज मी मला माझ्या आई घरातून निघताना सांगते बघा पोरांनो 12च्या आत तर निघा नाही तर 12च्या म्हणजे माझ्या आईला माहितीये 12ची वेळ अशुभ आहे. जर इथं बसलेल्या सगळ्या माणसाला माहितीये 12ची वेळ अशुभ आहे तर विश्वाच्या मालकाला माहित नसेल का?
पण जगातलं जेवढं वाईट काम ती ह्याच्यात वाटेल ह्याने इडात उचललं येईल ती वाईटच काम करणार हे विश्वाचा मालक राच्या बाराला आला की आला 8च वर्षाचा झाला कुठल्या आईला पोरग काकाला घ्यावं वाटत 8 वर्षाचं लेकरू काकाला घ्यावं असं कुठल्या आईला वाटत आई म्हणजे मुर्द्या पहिला बारका हो रे त्या विश्वाचा मालक म्हणतो आई थांब ना जरा आई ऐक ना जरा बाळा काय ऐकू रे तुझं बाळा तुझं काय ऐकू रे 9 महिने 9 दिवस उदरात वाढवलेली लेकरू तुझ्या सख्या मामानं मारली रे माझ्या डोळ्यात एकच माझी पोरं मेलेली मी आईनं बघितली रे फक्त तुला जन्माला घालण्याकरता एवढं सोसलं रे आता तुझं या क्षणात तेच होणार आहे येणार आहे तुला उचलावर देशी धरावा एवढीच आता अपेक्षा राहिली होती तुम्ही 8 वर्षाचा झाला हे बारका हो ना त्यावेळी भगवान कृष्णाचं हे वाक्य होतं आई काळजी करू नको ज्या मामानं माझं भाऊ मारलं ना त्याची जिरवायला आली रामाच्या काळात जिरवा जिरवी नव्हती कळलं तर बघा रावणानं पळवली होती स्वतःची बायको पण स्वतःची बायको पळवणाऱ्याच्या पुढे डोकं टेकवणारा विश्वाचा मालक त्याला राम म्हणतात काय आदर्श राजा ज्याला बायको पळवली होती मरणाऱ्या रक्ताच्या थोड्यात चला लक्ष्मणजी चला जा तो रावणाचा काहीतरी चांगलं सांगेल जगातला सगळ्यात तत्ववेता रावणासारखी भक्ती नाही कोणाची रावणासारखं मृदंगवादन कोणाचं नाही रावणासारखं संस्कृत कोणाचं नाही रावणाची भक्ती म्हणाल एक फुल कमी पडलं तो स्वतःचं शिर अर्पण करणारा रावण आहे मान्य तो वाईट कुळात जन्माला आलाय पण भक्तीच्या बाबतीत त्यानं क्रांती केली चला चला लक्ष्मणजी जा लक्ष्मणजी तू काहीतरी चांगलं सांगणार आहे लक्ष्मणजी सांगतात प्रभू आई समान वहिनीच्या पदराला हात घालणाऱ्याचं काय ऐकायचं लक्ष्मणजींना प्रभू रामचंद्राने हाताला दर्शन सांगितलं मरणानंतर वैर संपत आता तो जगणार नाही पण माझा लागलाय तो मरणार आहे चला तुम्ही स्वतःच्या हाताला दर्शन घेऊन आले त्यावेळी रावण हसलाय आणि रावणानं सांगितलं भाग्यवान आहेस लक्ष्मणा भाग्यवान आहेस तुला रामासारखा भाऊ मिळाला मी आभाग्य मला बिभीषणा सारखा मिळाला आणि मिळाला तो त्याला कळाला नाही तो कळाला रामाला त्याच्या खानदानातला इकडे कळा त्यावेळेस ते सांगतात रावण म्हणतोय ए रामा भाग्यवान आहे लक्ष्मणासारखा भाऊ मिळाला आयुष्यामध्ये मी माझा भाऊ जपला नाही म्हणून माझा पराजय आहे आणि प्रभू तुम्ही तुमचा भाऊ जपला म्हणून तुमचा विजय आहे रामायणाबद्दल काय शिकायचं हे शिकून ऐका रावणाचा भाव फुटला म्हणूनच रावण हरला आणि रावण मेला नाहीतर अजून रावणाचं साम्राज्य राहिलं असतं किंबहुना रावणाचं पॅनेल पडलं असतं कळतंय का माझं बोलणं बघा त्यावेळी 80,000 बायका होती त्यावेळी 1 लाख पोरं होती इतका प्रपंच मोठा 1.25 लाख नातून अख्खी लंका सोन्याची होती उपयोग झाला नाही ऐकून जा बसलेले सगळे देवा बारका होणार रे आई चिंता नको करू या मामाने जे माझे भाऊ मारलेत ना याची जिरवायला आले बस जिरवायला आलाय हो जिरवायला आलाय अरे राहणार नाही तुझं आई काळजी करू नको हे बघ टाळे तुटल्यात बेड्या तुटल्यात या महाराज या येऊ दे करू टाळे तुटल्या बेड्या तुटल्या सगळ्या तुटल्या पहाडेकरांच्या झोपा लागल्या फुलं काही वासुदेवाची खिली दादी दिनाच्या विकेटाने खुले मुसरात आली ती बरसा ती बरसा आई टाळ्या तुटल्या बेड्या तुटल्या आई काळजी करू नको आता पारकरांच्या झोपा लागल्या एकदा सगळ्याला आपूच्या गोळ्या दिल्या कुणी उठणार नाही आपू माहितीये का आपू आता आपू नवीन मॉडेलला कळायची नाही माझ्या जुन्या आजीला आपू माहिती पूर्वी 10-15 लेकरं असायची एक भाकरी तव्यात एक भाकरी चुलीला एक भाकरी परातीत असायची एकानं शी केली दुसऱ्यानं शू केली दोघाची कणाकणी झाली आई तिला म्हणायची बाहेर दोघाची कणाकणी मिटवायची शिशू केली त्यांची मिटवायची पाण्यात एक बोंबाले त्याला झोका द्यायची आणि एवढं माघारी करून असतो तव्यातली बी भाकरी जाळायची चुलीची बी जाळायची आणि परातीतली वाळून जायची सासू याची सुनाला पालती घालायची कणा 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 हाणायची पूर्वी आता नाही
मी पूर्वीचं सांगतो. पूर्वीचा काळ असा भयानक होता. ऐका ऐका. पण त्यावेळे कुटुंब तुटेल, कुटुंब व्यवस्था एकत्र राहिली पाहिजे म्हणून पूर्वीच्या पोरांना आपूच्या गोळ्या द्यायच्या. कशाच्या? आपूच्या. आपू एक प्रकारचा विषय. पोर सकाळी झोपायचं, संध्याकाळी सुटायचं. आई सगळ्याला आपूच्या गोळ्या दिल्या. बाबांना फक्त सांग मला इथलं उचलायला. विश्वाचा मालक पाठीत घातला आणि निघाले. आई माया नावाचा रत्न तो जन्माला. मला ठेव आणि मायेला घेऊन इकडे. ठरलं गेलं. विश्वाचा मालक उचलला. दोन पाऊस पडायला लागला. देवाचं येणं म्हणतात त्याला. देवाचं येणं म्हणतात. तुमचा माझा जन्म झाला, पावसाळ्यातला पाऊस गेला. आपण नाही. देव जन्माला आला, नदीला नाल्याला ओढायला प्रचंड पूर आला. नदी नाले दुथडी व्हायला लागले. त्याला देवाचा जन्म म्हणतात. आम्ही जन्माला आलो कायमचं वड बी आटलं, नदी बी आटली. आज तागायत पाणी नाही आलं. यंदाचा त्याला पाऊस बरा झाला. ऐका ऐका. देव निघाला. यमुनेला पूर आला. यमुनेला आनंद झाला. ज्या देवाच्या दर्शनाला झालं. पाणी वाढायला लागलं. छातीला पाणी लागलं, म्हणजे गळ्याला पाणी लागलं, ओठाला पाणी लागलं. देव म्हणले बहुतेक आता पप्पा बाबांना त्रास होईल. उजवा पाय लावला. उजवा पाय नदीला नदीला पूर आला होता. देवाचा पाय अंगठ्याला पाय लावला. नुसता अंगठा असा लावला. नदीला दुथडी वाहणारी नदी दुबंगली. देव पोहोचले नंदराजाच्या घरी. देवाला ठेवला. मायेला उचलली. माया घेऊन आली. जिथं देव आहे तिथं आनंद आहे. जिथून देव निघून आला तिथं बोंबाबोंब सुरू झाली. माया आली आणि त्या कंसाच्या दरबारात बोंबलली. मायेला हातात धरलं. गरगर फिरून आपटणार. माया हातातून सटकली. मायेला आकाश वागलं आणि आकाशवाणी झाले. मग मात्र कंसाचा बीपी वाढला. एवढ्या बंदोबस्तात जाते म्हणजे मला नक्की मारे. इकडे मात्र भगवान कृष्ण गोकुळात पोहोचला आणि गोकुळाला आनंद झाला. गोकुळी आनंद
देवाला पण तरी झोप नाही लागायची दादा मला. गोकुळे आनंद झाला बाळकृष्ण झाला. गोकुळे आनंद झाला बाळकृष्ण झाला. गोकुळात आनंद झाला. विश्वाचा मालक गोकुळात पोहोचला. ऐकताय का बसलेले सगळे? पहाड झाली होती पहाड. पूर्वीच्या बायका गावाला जाताना कुठल्या गाड्या आल्या? आता गाड्या आल्या, ज्याच्या त्याच्या घरी मोटरसायकल आहे, फोर व्हीलर आहे. आता ते प्रेम राहिलं नाही गाडीचं सुद्धा. एखाद्याची गाडी आली तर अख्खं गाव बघायला जायचं. आता गाडी येऊन पलटी जरी झाली तरी बघायला कोण नाही. ती म्हणणार रामभाऊचे ना, मग पेला असेल, गेली असेल. नाही माणसाकडे उत्तर तयार झालं. ऐका, पूर्वीच्या बायका बाजारला जायच्या. मथुरेचा बाजार. गवळ्यांनी रात्रभर तयारी केली. दही, दूध, दुधाची, तुपाची मान भरली होती. सकाळ झाली, निघाली नंदराजाच्या दारावरचा रस्ता. रस्त्याला निघाले सगळ्या गवळ्यांनी. सगळ्या गवळ्यांनी निघाले. जाता 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 नंदराजाच्या दारावर आले. 4 वाजले. पहाटेच्या दिवा लागलाय. पोर रडतोय. घरात बायकांची लगबग चालली. जाणाऱ्या बायका तुम्ही अंदाज बांधाय पक्के. तुम्हाला अंदाज चांगला पडतो. एक त्यातली बिचारी म्हणली, बहुतेक यशवंतीला पोरगा झालाय. एक बाया, अगं आपण मथुरेच्या बाजारात कवा याचं संध्याकाळ होईल, पोरबी झोपल. त्यापेक्षा आता पोरबी जागा आहे, माणसं बी जागे, जाऊया बघून. चुकलं का हो त्या बायकांचं? चुकलं का? नाही नाही. पण ह्यो जगाचा मालक एवढा खट्याळ होता, जी बघा येईल तिलाच कामाला लावा. या बिचाऱ्यांनी मान दारात ठेवले ना आतमध्ये गेले. बघायला गेले. ज्याला बघायचा होता तो काय आजचा बुवा नव्हता. ज्याला बघायचं तो काय पकवाच आहे का? ज्याला बघायचं ते का गायक होता का? ज्याला बघायचं ते का चालकरी होता का? आणि ज्याला बघायचं तो विश्वाचा ब्रह्मांडाचा नायक होता, मालक होता. ज्यानं हे ब्रह्मांड तयार केलं, ज्यानं ही सृष्टी तयार केली, हा विश्वाचा मालक होता. आणि त्याला पाहिला नंदाचा नंदन नंदाचा
आणि त्या गवळणी वेड्या झाल्या. बाहेर आल्या आणि माठ उचलला. जिला तिला वाटली यशोदीचं पोरगच काका. माठ असा असा जरा आवडी धरला नाही, असा लूज झाला. काहींचा माठ खालीच पडला, तशाच चालत निघाल्या. काहींचा बाजारात माठ पोहोचला, बाजारात बसले आणि त्यांना कळलं ना, काहींचा हात सुटलाच नाही. काकाला असाच हात, बोलू नका बाबा. बाबा हा संध्याकाळ आहे प्रसाद, प्रसाद आहे संध्याकाळ. ऐका ऐका, काकाला हात तसाच आहे. यशोदीचं पोरग काकाला आहे आणि त्या बाजारात बसल्या. दही आणलं तर दही घ्या म्हणायचं होतं, लोणी आणलं तर लोणी घ्या म्हणायचं आहे. मला सांगा, तुम्ही बटाटा घेऊन विकायला बसला तर तुम्ही बटाट्याला बटाटाच म्हणाल का? आणि बटाट्याला वांगी म्हणला तर माणसं येतील का? माणसं म्हणतील हे आत्ताशी बटाट्याला वांगी म्हणते, थोड्या वेळानं पारडं ते फेकून आले आणि वजन बी आहे, कुणी येणार नाही. या गवळणीचं तसंच झालं. बाजारात गेल्या आणि म्हणायला लागल्या, गोविंद घ्या गोविंद संपत आले. आता आपण 11:15चा टाइम आहे. अजून गोकुळातला देव मोठा करायचा, त्याला खेळवायचा आहे, त्याला धरून द्यायचा आहे आणि मग पुन्हा त्याला रानात पाठवायचं. कवा उरकायचं हे सगळं, पण काळजी करू नका. काल्याचं कीर्तन लगेच संपवायचं. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये ज्या बायका गेल्या होत्या बघून, त्या बायका म्हणतात, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या घ्या ना ग, गोविंद घ्या, ए दामोदर घ्या ग, मधुसूदन घ्या, गोपाळ घ्या. त्या बायका म्हणल्या, का ग काल जाताना तर सरळे गेला ग, आज तुम्हाला झालंय काय? दही आणलं तर दह्याला दही घ्या म्हणा ना, लोणी आणलं तर लोणी घ्या म्हणा ना, अगं ताक आणलं तर ताकाला ताक घ्या म्हणा ना. ग कोण आहे हा दामोदर? अगं कोण आहे हा मधुसूदन? अगं कोण आहे हा? भगवान श्रीकृष्णाबद्दलच्या व्यथा त्या बाजारात मांडताय. त्यावेळी तुकोबाराय त्या बाजारात येतात. सगळी माणसं या बायकांना हसत होती, त्यांना विचारत होती, अगं बायानं झालंय तरी काय तुम्हाला? दह्याला दही घ्या म्हणा, ताकाला ताक घ्या, लोण्याला लोणी घ्या. तुकोबाराय म्हणतात, त्यासनी इचरू बी नका. तुका म्हणे हसे जो नाही कान तै. त्यांचे कान सुद्धा भानावले. तुम्ही हसतात ते सुद्धा त्यांना कळलं. हो तुकोबाराय, मग या गवळणीला झालंय तरी काय? माणसं म्हणतील, महाराज तुकोबारायच्या बाजारात होते का? तुकोबारायच्या बाजारात होते का? जे जे झाले अवतार तुका त्याची बरोबर. त्या बाजारात तुकोबाराय होते आणि त्या बाजारातलं वर्णन तुकोबाराय करतात. त्या गवळणीशी काही म्हणू नका. काय झालंय त्या गवळणीचं खरं सांगू का? तुकोबाराय सांगतात, अभंगाच्या चित्त हरवून गेले. यांचं सोडा, या बाजारातल्या गवळ्यांचं सोडा. सकाळी ज्या गवळ्यांनी धारा काढायला निघाले होते ना, त्यांची लय अवधा केली यानं. धारा काढायला निघालेल्या गवळ्यांनी म्हणल्या, चला चला या सोनीला पोरगा झालाय, चला चला. आणि गेल्या बघायला. बघून बाहेर आल्या, माठ उचलून धाराला गेल्या. सुधरवला त्यासनी धारा.
शिंगा सोडलं बैलाची दारं काढते कळलं दारूला कुठं बसायचं यांचं सोडा गावातल्या चालण्या पुढे आल्या याला बघून गेल्या पुढे आतोरणी करती कथा गाथी गाणी काय त्या कोकणामध्ये वातावरण झालं यांचं सोडा गावातल्या नवीन सुना आले आता याला कळायला पाहिजे हे कधीच नांद उठलं त्या नवीन सुना आले याला बघितलं घरी गेल्या काटवटी उचलल्या काटवट माहितीये आता नाही राहिली काटवट आता पराती आली आता पराती बी गेल्या पता गेल्या आता ती किचन कट्टीच्या कडापावरच भाकरी टाकते परवा एका बिचारीला म्हणलं का गं बाई किचन कडापावरच भाकरी टाकते ती म्हणली महाराज सगळ्यात अवघड आहे परात धुयाची सगळ्यात अवघड भांड्यातलं सगळ्यात भांडा अवघड आहे परात खिसच निघतो सगळा साबण संपतो ती घासणी बी संपतो तर बी निघत नाही कुठं तर चिटकून राहतच बघा ए मी म्हणलं काय गं कडापाव टाकते ती म्हणले महाराज कुठं दोन बसा मशरूम पाणी टाकल्यावर टाकायचं जातं घेऊन त्या बायकाने काटवटी उचलल्यात गावात निघा ओ वैसं ओ त्या दरा सुटावडा दरा अगं पोरीनं झालंय काय वाटत्यात भाकरीचं पीठ काय वाटत्यात भाकरीचं पीठ आणि सांगतात काय वैसं दरा काय झालंय यशोदीला पोरगा झालाय गवळलं सांगती गवळलेला सांगती गवळलेला असा विश्वाचा मला गोकुळात आलाय ऐका त्या सगळ्यांनी अशी परत काटवट संपली की माघारी जायच्या आणि पीठ घेऊन यायचं आता मला सांगा पूर्वी काही घरघंटी होती का दाबलं बटन बदा पीठ दाबलं बटन बदा पीठ येतंय का पूर्वीच्या या जुन्या आज्याला माहित आहे जात्यावर दळण दळायचं जात्यावर असं दळण सासवाने दळलेलं सासवा दुपारी आल्या म्हणजे पुरीनं झालं काय मग भाकरी तेव्हा कळलं ना आता काय सांगायचं सासू जर घरी आली तर करायचं काय त्यावेळी त्या गवळणींची व्यथा तुकोबारे वर्णन करतात आता कैशी जाऊ बरा नवे बरा हा लौकिक लागला आणि विश्वाच्या मालकाचं गुण द्यायला लागलं त्या बाजारात भगवान श्रीकृष्णाचं चरित्र भगवान श्रीकृष्णाच्या बद्दलची चर्चा सुरू झाली पारखीयाच्या सांगता गोष्टी घरची मोठी खाती आता काय करायचं कळलं ना तुकोबारायांना सगळ्यांनी विचारलं काय झालं यांना तुकोबारा म्हणजे काय करू नका तुका म्हणे निवांत राहा पाहिरे पाहे परतून आता फक्त निवांत राहा जे होते ते पहा कारण भगवंताने त्या गवळ्यांना वेळ लावले हे त्यांच्या मनावरचा ताबा हरला हरिणे माझे हरिणे चित्त आणि ज्यावेळी चित्त हरलं जातं त्यावेळी देहावरचा समतोल देहावरचा असणारं कमांड संपून जाते आणि ते चित्त कुणी हरवले हरिणे हरले माझे चित्त बालवित्त विसरले आता कैसे जाऊ बरा नवे बरा हा लौकिक
वरती करा, सगळे हात वरती करा, ताठ हात वर दाखवा ताईला. ए ताई, तुझ्या कृपा आशीर्वादाने आमचं जीवन फार सुंदर, अतिशय सुंदर आहे. अपेक्षा काहीच नाही. हा आशीर्वाद तुझा फक्त या लेकरांवरती राहू दे. आमच्या जीवनामधली सगळी दुःख तुझ्या आशीर्वादाने पळून जावी. कसलाही आमच्या प्रपंचाला, आमच्या वैवाहिक जीवनाला कुठलाही धक्का लागू नये याकरता तुझ्या आशीर्वादाकरता आम्ही दरवर्षी येत असतो. मग तुझा आशीर्वाद आमच्यावरती राहू दे. सगळ्यांनी हे हात त्या ताईला दाखवा. ज्याचा ज्याचा हात वरती आहे, जाता जाता तिला सांगा पुढल्या वर्षीच्या फुलाच्या कीर्तनाला यायची संधी दे. असंच आमचं शरीर सदृढ राहू दे ग. बाकी काही अपेक्षा नाही. ज्याचा ज्याचा हात वरते ताई ध्यान ठेव बघ या सगळ्यांवर. ज्याचा हात खाली आहे ना त्याच्यावर शेजाऱ्याला ध्यान ठेवा आणि म्हणा सगळे हात खाली घ्या. वा, गोड भजन केलं सगळ्यांनी. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. शिवेला पूर्णविराम. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये लहानासा मोठा व्हायला लागला. देव बघता बघता गोकुळामध्ये भगवंताचं पर्व सुरू झालं. पेंद्या वाकड्या सुदाम्या मुखा बहिऱ्या सगळे देवाचे मित्र गोळा झाले. देवाने सांगितलं का रे तुमच्या घरी गाई नाही का, म्हशी नाही का, दही नाही का, तूप नाही का. पेन्या म्हणलं देवा तगलाय. पेन्या जरा चौचरा होता. अरे तगलाय ना. अरे मग काय झालं. काय नाही, आमची आई डेअरीला दूध घालते. डेअरीला. देव म्हणला डेअरी कुठे आहे. मग तू रेला. देवाला वाईट वाटलं. देव म्हणला माझा वैरी जिथं राहतो, ज्याला माझे सख्खे भाऊ मारले, ज्याला माया ममत्व काही शिल्लक नाही, अशा पापी कंसाच्या नगरीमध्ये जर तुम्ही दूध घालत असला, हे गवळणीनो ऐका ना ग. अगं ऐका ना मारलं तुम्ही. हे बनीनो बाबा तुम्ही गुमान मागे फिरा. याद राखा, नका जाऊ त्याच्या नगरी. धरला त्याला असा विश्वाचा मालक हे गोकुळामध्ये वाढायला लागला, चोऱ्या करू लागला. ऐकलं नाही गवळणीनं चोऱ्या झाल्या. बऱ्याच दिवस चोरीची चर्चा नाही झाली. अखेर चोरीला पकडला. यशोदेकडे सगळे आले. यशोदे सांग ना तुझ्या पोराला कसलं का पोरगा आहे, गोकुळी राहावे का जावे, सांग ना ग यशोदे. यशोदे म्हणली हे काय झाले, तुझा पोरगा चोरटा आहे. कुठल्या आईला बरं वाटलं आपल्या पोराला चोरट म्हणले. जिला मग बरं वाटेल ती त्याची सख्खी आई नसेल, सावत्र आहे असं. यशोदेने सांगितलं नाही माझा पोरगा चोर. सगळ्या गवळ्यांना असं धुडकावून लागलं. पळून गेला. त्याच गवळण म्हणल्या बांधा उकडा याला बांधा उकडा. धरून ठेवा. सापडला की देव हिला धरून. आणि मग विश्वाचा मालक सापडला. आणि मग यशोदेनं कानाला धरला. सांगितलं देवा आता गावात थांबायचं. विश्वाचा मालक धरला. आणि मग विश्वाचा मालक धरला. आणि विश्वाचा मालक रानात गेला. गाई चरायला सोडल्या. खांदी बार पोटी खूप काय खेळायचं सुख. आणि मग विश्वाच्या मालकाने खेळ झाला. देवाने सांगितलं चला आता भाकऱ्यांना. पहिला काला गोकुळात झाला. कितक देवाने काला केला. दुसरा काला वाळवंटात झाला. एकच दारी झाली चंद्रभागे
संतांनी तोच काला माझ्या सरुताईच्या मठावरती सरुताईच्या पाठीमागे आपण करतो. हाच काला देवानी संतांनी केलेला काला आपण करतो. हे भाग्य झालेली सेवा ताईच्या चरणी समर्पित. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणाचं दर्शन. तुकाराम एकच अभंग झाला की दही अंडी फोडू आणि मग आरती घेऊ. शिंके लांब विले हॅलो हॅलो सर्व भाविकांनी खाली बसून घ्यायचं आहे. सर्व भाविकांनी खाली बसून घ्यायचं आहे. सर्व वारकरी लहान मुलं इकडे माझे सर्व वारकरी मंडळी सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. लवकर लवकर